महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण। शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन। पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी एल्गार। पत्रकारांच्या वाढत्या समस्या आणि विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने मुंबईत एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने पत्रकार बंधू भगिनी सहभागी झाले होते। पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी, सुरक्षिततेचा प्रश्न आणि आर्थिक सामाजिक सुरक्षा या मुद्द्यांवर शासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत अशी आक्रमक भूमिका यावेळी संघातर्फे घेण्यात आली। पत्रकारांच्या प्रमुख मागण्या: कडक पत्रकार संरक्षण कायदा। पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्र राज्यात अधिक कडकपणे लागू करण्यात यावा। स्वतंत्र कल्याणकारी मंडळ। पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मदतीसाठी स्वतंत्र पत्रकार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे। डिजिटल व फ्रीलान्स मान्यता। डिजिटल मीडिया आणि फ्रीलान्स मुक्त पत्रकार काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाकडून अधिकृत मान्यता व अधिस्वीकृती मिळवून देण्यात यावी। आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना। ही पत्रकार सन्मान योजना महाराष्ट्रात कोणतीही अट न ठेवता सरसकट लागू करण्यात यावी। आरोग्य व गृहनिर्माण सुविधा। सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना मोफत किंवा सवलतीच्या दरात दर्जेदार आरोग्य व गृहनिर्माण सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात। म्हाडा आणि सिडकोमध्ये सवलत। पत्रकारांना घरकुल मिळण्यासाठी म्हाडा आणि सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये विशेष सवलत दरात घरे आरक्षित करण्यात यावीत। टोल माफी। राज्यभरातील सर्व मार्गांवर आणि महामार्गांवर पत्रकारांच्या वाहनांना पूर्णपणे टोल माफी मिळावी। मोफत वाहतूक प्रवास। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस तसेच सर्व महापालिकांच्या बस सेवेमध्ये पत्रकारांना मोफत प्रवास करण्याची सुविधा द्यावी। रेल्वे प्रवासात सवलत। अधिस्वीकृत धारक व गरजू पत्रकारांना रेल्वे प्रवासात पूर्वीप्रमाणे सवलत पूर्ववत सुरू करण्यात यावी। विश्रामगृह सुविधा। राज्यभरातील शासकीय विश्रामगृहामध्ये रेस्ट हाऊस पत्रकारांना राहण्यासाठी आणि कामासाठी हक्काची सोय व सवलत मिळावी। पाल्यांच्या शिक्षणात सवलत। पत्रकारांच्या मुलामुलींच्या उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क सवलत किंवा विशेष कोटा आरक्षित करण्यात यावा। देवस्थान समित्यांवर प्रतिनिधित्व। महाराष्ट्रातील सर्व प्रमुख देवस्थान व तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या समित्यांवर पत्रकारांची पदाधिकारी किंवा विश्वस्त म्हणून योग्य नेमणूक करावी। या मागण्यांचे एक निवेदन शासनकर्त्यांपर्यंत पोहोचण्यात आले असून जर शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम साहेब यांनी दिले आहे। मोर्चानंतर पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर मंत्रालयात आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चाही पार पाडली। पाहूया सविस्तर बातमी। पत्रकार संघाचा जय हो। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा जय हो। निकम सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निकम सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणतो देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा विजय हो। 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 संतोष निकम सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतोष निकम सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणतं देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही।
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा भारत माता नमस्कार. मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष विखे. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांची विविध समस्या घेऊन त्यांच्या अडचणी घेऊन आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. राज्यातील पत्रकारांच्या अनेक अडचणी, अनेक समस्या ह्या गांभीर्याने वाढतच आहेत. प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक कुठेतरी कोणावर हल्ला होत आहेत, कोणाला तरी दमबाटी दिली जाते, कोणावर तरी अन्याय होत आहेत. अशा अनेक घटना आज पत्रकारांच्या बाबतीत घडताना दिसत आहेत. मात्र राज्यात पत्रकारांची बाजू घेणारे, पत्रकारांच्या समस्या मांडणारे आणि पत्रकारांच्या अडचणी समजून घेणारे या ज्या संघटना आहेत, या संघटनापैकी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना ही अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने कामकाज करते आहेत. पत्रकारांच्या समस्यापैकी आपण जर बघितलं की टोल माफीच्या संदर्भात वृत्तांकन करण्यासाठी जे राज्यातील पत्रकार मंडळी जात असतात, तर अनेक टोल नाके आहेत. त्या टोल नाक्यावर पत्रकारांना टोल माफी मिळत नाही. कोणत्याही पोलीस स्टेशनला मध्ये गेलं तर पत्रकारांवर अनेक ठिकाणी हारेरावी केली जाते, त्यांच्याशी व्यवस्थित बोललं जात नाही. महाराष्ट्र राज्यातील अनेक महसूल विभाग असेल किंवा अनेक शासकीय विभाग असेल, या शासकीय विभागात देखील पत्रकारांना योग्य माहिती दिली जात नाहीत. त्यामुळे पत्रकारांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, यासाठी ही राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना खंबीरपणे उभे आहेत. पत्रकारांच्या न्याय हक्काबरोबर पत्रकारांचा आरोग्याचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न असेल, इतरही अनेक प्रश्न आपण निवेदनाच्याद्वारे आज मुख्यमंत्र्यांना देतो आहोत. या जर मागण्या पूर्ण झाल्या तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने छेडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातले प्रमुख जिल्ह्याचे अध्यक्ष असतील किंवा जिल्ह्याचे पदाधिकारी यांना घेऊन आज आपण आलेलो आहोत. मात्र येणाऱ्या काळामध्ये जर पत्रकारांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर गल्लोगल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आम्ही आझाद मैदानापासून तर जंतर मंतरपर्यंत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पोहोचेल. आणि मग त्याचं उग्र स्वरूप झालं तर त्याची जबाबदारी संबंधित विभाग, संबंधित शासन यांनी घ्यावी. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमानं आपण या मागण्या घेत असताना आपले 57 विंग्स आहेत, आपल्या महिला संघाचे जे पदाधिकारी त्यांचेही प्रश्न आपण घेऊन जात आहोत. अनेक ठिकाणी जर बघितलं तर दारू व्यवसाय आहेत, अवैध व्यवसाय आहेत, हाही मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. त्याच्यामुळे महिलांचा जो प्रश्न आहे महत्त्वाचा, तो प्रत्येक घरोघरी आज दारू पिणारे लोक असेल, व्यसनी करणारे लोक असेल, यांचा जन्म होत आहे. त्यामुळे महिलांचे जे आरोग्याचे प्रश्न करून त्यांच्या आर्थिक व्यवस्था आहेत ती सुद्धा कोलमडली जात आहेत. त्याच्यामुळे ज्या गावामध्ये अवैध व्यवसाय चालू आहेत त्या ठिकाणी या ज्या महिला आहेत, या गावपासणार आहेत, कौडगाव असेल किंवा अंबड तालुका असेल, अंबड तालुक्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत अतिशय उग्र स्वरूपाचे आहेत, अतिशय उग्र भाषणामध्ये ते बोलतात. आणि या पोलीस इन्स्पेक्टर, अंबडच्या पोलीस इन्स्पेक्टरची बदली व्हावी, त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांना योग्य ते शासन व्हावे, यासाठी या कौडगाव आणि या अंबडच्या ज्या महिला आहेत आपल्या पत्रकार संघाच्या, ते पण इथे उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न आपण येणाऱ्या काळामध्ये मांडणार आहोत. जर या आमच्या मागण्या पूर्ण झाले तर आम्ही या तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत, असा आम्ही इशारा देत आहोत. धन्यवाद. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा पत्रकार एक जुटीचा पत्रकार एक जुटीचा भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. कोण म्हणतं घेणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतं घेणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. निकम सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निकम सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय, भारत माता की जय. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा विजय असो, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा विजय असो. निकम सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पत्रकार संघाचा विजय असो. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.